एक मिनिट। डॉक्टर भारत पाटणकर एक साहेबांच्या आधी या ठिकाणी बोलतील। 1-2 मिनिटं। डॉक्टर भारत पाटणकर साहेबांच्या आधी या ठिकाणी 2 मिनिटं बोलताय। मी वेळ आता आणि खरं म्हणजे शरदचंद्रजींचं नाव आता जाहीर झालेलं आहे, त्यामुळं मी आता काही फार बोलणार नाही, त्याची प्रस्तावनाही करणार नाही। मी एवढंच म्हणेन की 1993-94 या वर्षांच्या मध्ये आबा आणि मी आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे जे तीन जिल्हे आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, विशेषतः सांगली आणि सातारा, यामध्ये पाण्याची एक प्रचंड चळवळ आम्ही उभी केली आणि त्या चळवळीचे शिलेदार या पहिल्या रांगेत, दुसऱ्या रांगेत बसलेले आहेत समोर आणि पाठीमागे सुद्धा इथं बसलेले आहेत, शंकरदादा वगैरे, तुम्ही साहेबराव तुम्ही आहात। ही सगळी चळवळ उभी केली आणि परवा अजितदादा आमचे जुने मित्र या ठिकाणी आले लोकसभेच्या वेळेला आणि सांगायला लागले की हे सगळं पाणी 7 जिल्ह्याला कोणी आणलं, तर संजय पाटलांनी आणलं। तेव्हा संजय पाटलांना त्यांनी रक्षण द्यायला निघालेत, पण जो लढा आबांच्या वेळेला आपण उभा केला सातारा सांगलीला, त्या लढ्याच्या मध्ये पहिला विजय जो आबांच्या आग्रहामुळे निर्माण झाला तो तासगाव तालुक्याला समान पाणी वाटपाचा मंजुरीचा विजय झालेला आहे। त्यामुळं संजय पाटील तुम्ही खोटं बोलून लोकांना फसवू नका। तुम्ही त्यावेळेला त्या बैठकीत दंगा घालण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तुम्हाला मी अजित पवारांना थांबवायला लावलेलं होतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं की पाण्यासाठी एक कसफट सुद्धा त्यांनी केलेलं नाही, एक कसफट सुद्धा उचललेलं नाही। आलेल्या पाण्याचं खोटं नाटक काहीतरी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। शेवटी मी असं म्हणेन की त्यांच्या आबांच्या काळामध्ये जो समन्यायी पाणी वाटपाचा प्रकल्प मंजूर झाला शरदचंद्रजींना तो माहिती आहे। तासगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला कवटे, मंकाळ, सांगोला, आटपाडी या याच्यामध्ये प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्याचा प्रकल्प मंजूर आहे। मी रोहितजींना मी आवाहन करेन की तुम्ही आणि आम्ही मिळून हा प्रकल्प मंजूर असलेला प्रत्यक्ष गावागावातल्या कुटुंबापर्यंत पाणी नेईपर्यंत मी तुमच्याबरोबर राहणार आहे।